गुड मॉर्निंग. अजून फक्त 1 मिनिट कोण जॉईन होतो काय बघूया, नाहीतर मग आपण आजचं लेक्चर सुरू करूया. ओके, मी लेक्चर सुरू करतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिकच्या संदर्भात जे मी पुस्तक रिकमेंड करतो, एलिमेंटरी लॉजिक बाय के.टी. बसंतानी, त्याच्यामध्ये लॉजिकचे 2 भाग आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तुमची एक्झामच्या असेल, तुमचं लॉजिकचं ज्यावेळी सेमिस्टर 1 होतं त्यावेळी पण मी सांगितलं होतं की पार्ट 1 मध्ये तुम्हाला काही टॉपिक एक्झामसाठी असतात आणि पार्ट 2 मध्ये काही असतात. त्याचप्रमाणे लॉजिक 2चं पण आहे. लॉजिक 2च्या संदर्भामध्ये जे के.टी. बसंतानीचं पुस्तक आहे त्याच्या पार्ट 1 मधील 7 टॉपिक तुम्हाला आहेत आणि पार्ट 2 मधील 4 टॉपिक तुम्हाला आहेत. एक्झॅक्टली टॉपिक कोणकोणते आहेत ते मी सिलेबसच्या वेळी डिस्कस केलेलं आहे. आज आपण काय करतोय, आपल्या पार्ट 1 मधील जे तुम्हाला 7 टॉपिक आहेत त्यामधील शेवटचा टॉपिक लॉज ऑफ थॉट आहे, हाच आपण कव्हर करणार आहोत. हा टॉपिक एकदा आपण कव्हर केला की लॉजिकच्या पुस्तकातील जो पार्ट 1 आहे त्यातील सिलेबस आपला संपणार आहे. मग आपण काय करायचंय, उद्यापासून लॉजिकचा जो काही पार्ट 2 आहे ज्यातील 4 चॅप्टर तुम्हाला या एक्झामसाठी आहेत त्याचा अभ्यास करायला आपण सुरू करणार आहोत. आता लॉज ऑफ थॉट मध्ये आपण काय बघायचंय बघा. पहिली गोष्ट, टू इंटरप्रिटेशन ऑफ द लॉज ऑफ थॉट. सेकंड असेल लॉज ऑफ थॉट अप्लाइड टू प्रपोजिशन. थर्ड असेल लॉज ऑफ थॉट अप्लाइड टू थिंग. अँड लास्ट असेल द फंक्शन ऑफ लॉज ऑफ थॉट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा अगदी साधा सोपा आणि खूपच छोटासा टॉपिक आहे. या टॉपिकवर फक्त शॉर्ट नोट किंवा 1 and 2 लाईन्स याच्या पलीकडे काही येऊ शकत नाही, कारण टॉपिक मध्ये कंटेंटच तेवढा आहे. थिअरीच्या दृष्टीने हा टॉपिक पण महत्वाचा आहे. शॉर्ट नोट किंवा 1 and 2 लाईनच्या दृष्टीने नोट्स याचे तुम्ही प्रिपेअर करायचे आहेत. तर पहिला पार्ट आहे टू इंटरप्रिटेशन ऑफ लॉज ऑफ थॉट. आता इंटरप्रिटेशन कडे जाण्यापूर्वी लॉज ऑफ थॉट म्हणजे काय लक्षात घ्या. आपण सुरुवातीपासून लॉजिकचा अभ्यास करताना एक गोष्ट समजून घेतली आहे की लॉजिक इज द सायन्स ऑफ व्हॅलिड रिझनिंग. तुमचा विचार करणं असेल, तुमचं तर्क करणं असेल, व्हॅलिड आहे की नाही हे ठरवण्याचं काम लॉजिक करतं. हे ठरवण्याचं शास्त्र, ठरवण्याचं विज्ञान म्हणजे लॉजिक. मग एखादी गोष्ट व्हॅलिड आहे किंवा नाही, तुमचं रिझनिंग बरोबर आहे किंवा नाही कसं ठरवायचं, तर त्यासाठी काही तत्व असतील, काही नियम असतील, काही कायदे कानून असतील, हे लॉजिक नेमून देतं. आणि ही जे काही नियम आहेत ज्याचं पालन तुम्ही रिझनिंग करताना करणं एक्सपेक्टेड आहे त्यांनाच आपण लॉज ऑफ थॉट म्हणतोय. आता हे जे काही लॉज ऑफ थॉट आहेत त्याचा अर्थ लावण्यासंदर्भात लॉजिशियनचे 2 मतप्रवाह होते. एक होता रेफर्स टू प्रपोजिशन, दुसरा होता रेफर्स टू थिंग. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या व्यतिरिक्त तिसरा मतप्रवाह पण होता जो रेफर्स टू टर्म्स होता. पण तर तो मतप्रवाह आपण इकडे घेत नाही. कारण काय, तर टर्म्स म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळी मी म्हणतोय आय एट ऍपल किंवा आय एट अन ऍपल, आय असेल, एट असेल, एन असेल, ऍपल असेल, हे जे काही छोटे छोटे घटक आहेत, छोटे छोटे शब्द आहेत, त्यांना लॉजिक मध्ये आपण टर्म मानतो. पण प्रपोजिशन आपण जर विचार केला तर अशा अनेक टर्म एकत्र येऊन म्हणजे अनेक शब्द एकत्र येऊन एक वाक्य तयार होतं. याचाच अर्थ काय, हे जे काही रूल्स आहेत ते शब्दाला अप्लाय केले काय आणि वाक्याला अप्लाय केले काय, अल्टिमेटली रिझल्ट तोच असणार आहे. म्हणून आपण काय करतोय, विथ रेफर्स टू टर्म हा जो काही मतप्रवाह होता तो आपण इकडे घेत नाही. कारण काय, एखाद्या टर्मला लॉ अप्लाय केल्यानंतर जो काही रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट आपण कम्प्लीट प्रपोजिशन म्हणजे काय, सुट्या सुट्या शब्दांना ती नियम अप्लाय करण्यापेक्षा ते शब्दांपासून जे वाक्य तयार झालंय त्याला अप्लाय करून पण आपण तोच रिझल्ट अचीव्ह करू शकतो. त्यामुळे काय करायचंय, आपण इकडे रेफर्स टू प्रपोजिशन हा एक मतप्रवाह बघायचा आहे आणि दुसरा रेफर्स टू थिंग. थिंगचा अर्थ काय, प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी गोष्ट. ज्यावेळी म्हणतोय एखादा माणूस उंच आहे, एखादा माणूस बुटका आहे, ते ऍक्च्युली त्या माणसाला तो रूल अप्लाय करायचा आहे, जिवंत माणसाला, आणि बघायचं आहे खरोखर उंच आहे का, खरोखर बुटका आहे का. कारण काय, इकडे यांचं म्हणणं असं की एखाद्या गोष्टीची ट्रूथ व्हॅल्यू ठरवताना तुम्ही नेचर ऑफ थिंग आधी बघा आणि त्याप्रमाणे ठरवा. पण प्रॅक्टिकली ही गोष्ट सुद्धा पॉसिबल नाही. जर मी म्हणतोय ऑल क्रोच आर व्हाईट, तर प्रॅक्टिकल तुम्हाला शक्य आहे का प्रत्येक कावळा जायचा चेक करायचा तो व्हाईट कलरचा आहे की ब्लॅक कलरचा आहे, नाही. बेसिकली लॉजिकचा आपण वापर का करतोय, तर प्रत्येक गोष्टीची खातरजमा करणं, शहानिशा करणं आपल्याला शक्य नाही. अशा वेळी त्या वाक्याचा जो काही फॉर्म आहे, लॉजिक इज अ फॉर्मल सायन्स, वाक्याचा जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नवरची जी गोष्ट असेल ती तार्किक दृष्ट्या लॉजिकली व्हॅलिड आहे किंवा नाही हे ठरवण्याचं काम करण्यासाठी आपण लॉजिक शिकतोय. मग याच्या अगेन्स्ट जर लॉ ऑफ थॉट रेफर्स टू थिंग जर करायचं म्हटलं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वस्तूचा ज्या व्यक्तीचा संदर्भ आहे त्याचा अभ्यास करावा लागेल आणि आपलं काम वाढेल. त्यामुळे बेसिकली लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी आपण इन्फ्लुएन्सचा विचार करू, लॉजिकचा विचार करू, तेव्हा पहिला मतप्रवाह आहे लॉ ऑफ थॉट रेफर्स टू प्रपोजिशन, यालाच कन्सिडर करायचं आहे. प्रपोजिशन म्हणजे लॉजिक मध्ये वाक्य. जसं आपण सिलॉजिझम मध्ये मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस घेतो, कन्क्लुजन घेतो, यातील जे काही प्रत्येक वाक्य आहे, जी काही माहिती आहे
त्याला आपण लॉजिक मध्ये प्रपोजिशन मानतो. मग पहिला मतप्रवाह काय म्हणतोय, हे जे काही प्रपोजिशन आहे, ही जी काही वाक्य आहेत, जी तुम्ही थिंकिंग करताना, कन्क्लुजन काढताना, इन्फ्लुएन्स शोधताना किंवा काय एखादं वाक्य इम्प्लाय करते शोधताना वापरतात, त्या वाक्यांच्या संदर्भात आपण लॉज ऑफ थॉटचा अभ्यास करायचा आहे. थिंग्सच्या संदर्भात आपण थोड्याफार प्रमाणात अभ्यास करू, पण मेजर एम्फसिस एक्झामच्या दृष्टीने पण हा लॉज ऑफ थॉट रेपोज टू प्रपोजिशन असणार आहे. कारण काय, इन्फ्लुएन्स करण्याची ही गोष्ट महत्वाची आहे, थिंग्स ही गोष्ट महत्वाची नाही. कारण त्याने काय होणार आहे, आपला व्याप वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट, लॉजिकचा पर्पज डिफीट होईल. बेसिकली लॉजिक का वापरलं जातं, एखादी गोष्ट आपण जाऊन फिजिकली एक्झामाइन करून ती व्हॅलिड आहे किंवा नाही असं प्रत्येक ठिकाणी करू शकत नाही. मग अशा वेळी फक्त त्या फॉर्मॅट वरून त्या वाक्याच्या व्हॅलिड आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या लॉजिकचा वापर करतो. त्यावेळी जर थिंग्सचा जर आपण एक्झामाइन करायचं ठरवलं तर आपला व्याप वाढेल, लॉजिकचा पर्पज डिफीट होईल. म्हणून लक्षात घ्या, एक्झामच्या दृष्टीने पहिले जो काही मतप्रवाह आहे रेफर्स टू प्रपोजिशन हा महत्वाचा आहे. दोन इंटरप्रिटेशन समजलेत का बघा. एक आहे लॉजिक मध्ये वापरतो त्या वाक्याने लॉज ऑफ थॉट अप्लाय करणे, आणि दुसरं आहे प्रॅक्टिकल ती जी काही गोष्ट असेल त्या संदर्भात वाक्य आहे तिला भेटून तिचा अभ्यास करून ती गोष्ट व्हॅलिड आहे किंवा नाही ठरवणे. दोन्ही गोष्टी समजल्यात का बघा. काही शंका असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. एकदम साध्या सोप्या गोष्टी आहेत. ओके, पुढे जातोय. आता लॉज ऑफ थॉट एज अप्लाइड टू प्रपोजिशन, यात पहिला भाग आहे लॉ ऑफ आयडेंटिटी. हा काय म्हणतोय, लॉ ऑफ आयडेंटिटी स्टेट्स दॅट इफ एनी प्रपोजिशन इज ट्रू इट इज ट्रू. लॉजिक मध्ये एखाद्या वाक्य असेल त्याला जर प्रपोजिशन म्हणून जर आपल्याला लॉजिक मध्ये त्याचा समावेश करायचा असेल तर एक बेसिक रिक्वायरमेंट आहे, त्याचा मिनिंग डेफिनाइट असला पाहिजे, त्याचा अर्थ ठाम असला पाहिजे, त्याच्या अर्थामध्ये कधीही बदल होता कामा नये. लॉ ऑफ आयडेंटिटी काय म्हणतोय, लॉजिक मध्ये जर तुम्ही एखादं वाक्य घेत असाल तर ते आजही खरं असणार आहे, उद्याही खरं असणार आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू कधीही चेंज होणार नाही. आता याचं कारण काय, जर एखाद्या वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू चेंज झाली असेल तर कन्क्लुजन चेंज होईल. ते माझं कन्क्लुजन वेगळे येईल, तुमचं वेगळे येईल, इन फ्युचर तिसरा माणूस येईल त्याचा वेगळे येईल. ही गोष्ट लॉजिक परमिट करत नाही. लॉजिक काय म्हणतोय, एखादं वाक्य जर आज खरं आहे तर उद्या असू द्या, परवा असू द्या, ते वाक्य खरंच राहिलं पाहिजे. मग ट्रूथ व्हॅल्यू कधी शेक होऊ शकते, ट्रूथ व्हॅल्यू कधी बदलू शकते, तर याचं उदाहरण आहे अँबिग्विटी. काही वाक्य अशी असू शकतात ज्यांच्यामध्ये संदिग्धता असेल, एकापेक्षा जास्त अर्थ असेल, अशा वेळी मात्र त्याची ट्रूथ व्हॅल्यू बदलू शकते. मात्र लॉजिक अँबिग्विटी असणाऱ्या किंवा अँबिग्युअस स्टेटमेंटला कन्सिडर करत नाही. कारण काय, प्रत्येकाचं कन्क्लुजन वेगवेगळे जे लॉजिक मध्ये परमिसिबल नाही. लॉजिक काय म्हणतंय, जर त्या वाक्याला डेफिनेट मिनिंग आहे तरच त्याला प्रपोजिशन म्हणून कन्सिडर करा, आणि जर डेफिनेट मिनिंग असणारा प्रपोजिशन असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण डेफिनेट असणार आहे. म्हणजे काय, जर ते आज खरं असेल तर उद्या परवा नेहमी खरंच राहणार आहे. ट्रॅडिशनल लॉजिशियन काय म्हणतात, ट्रूथ व्हॅल्यू का डेफिनेट असली पाहिजे, तर याचं कारण कन्क्लुजन चेंज होत जाईल, कन्क्लुजन चेंज करणं हे लॉजिक मध्ये परमिसिबल नाही. आणि मॉडर्न लॉजिशियन काय म्हणतात, तर प्रत्येक वाक्याचं काम काय असतं, एक ना एक गोष्ट इम्प्लाय करणं. जर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फिक्स नसेल तर एका थिंकरला ती एक गोष्ट इम्प्लाय करेल, म्हणजे इंडिकेट करेल, इन फ्युचर दुसऱ्या थिंकरला दुसरी गोष्ट इम्प्लाय करेल, जे लॉजिक अलाव करत नाही. म्हणूनच अल्टिमेटली एक गोष्ट लक्षात ठेवायची, लॉजिक मध्ये ज्या ज्यावेळी प्रपोजिशन येणार आहे त्यावेळी जर ते खरं असेल तर भविष्यात पण ते खरंच राहणार आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही कधीही बदलत नाही, हे लॉ ऑफ आयडेंटिटी सांगतो. आता त्याच्यावर एक ऑब्जेक्शन आलं, दी प्रपोजिशन मे बी ट्रू ऍट वन टाइम अँड फॉल्स ऍट अनदर. यांचं म्हणणं काय, एखादं विधान जे आहे जे लॉजिक मध्ये आपण ऍज अ प्रपोजिशन वापरतोय ते आज खरं आहे पण ते उद्या खरं असू शकत नाही, ट्रूथ व्हॅल्यूची डेफिनेट असू शकत नाही. त्याने एक्झाम्पल दिलंय, महाराष्ट्रात शिवसेना गव्हर्नमेंट, महाराष्ट्रात आज शिवसेनेची सत्ता आहे. मग यांचं म्हणणं काय, मे बी भविष्यात काँग्रेसची सत्ता येईल, मे बी भविष्यात राष्ट्रवादीची सत्ता येईल, मे बी भविष्यात बीजेपीची सत्ता येईल. मग त्यावेळी हे स्टेटमेंट खरं असेल का, तर यांचं मत आहे नाही, आज खरं असेल पण उद्या नाही. याचा अर्थ काय, लॉजिकल प्रपोजिशनची जी काय ट्रूथ व्हॅल्यू आहे ती डेफिनेट रिस्ट्रिक्टेड नाही, असं ऑब्जेक्शन रेज करण्यात आलं. मग ऑब्जेक्शन रिप्लाय काय देण्यात आला, सम प्रपोजिशन आर नॉट स्टेटेड फुल्ली, if we state it fully we see that it cannot be considered to be true at one time and false at another. मग लॉजिशियनने काय सांगितलं, तुमचं ऑब्जेक्शन चुकीचं आहे. मुळात हे जे काही स्टेटमेंट आहे हे तुम्हाला पूर्ण माहिती देत नाही. हे सांगतंय काय, शिवसेनेची सत्ता कधी आहे नाही, याऐवजी जर या स्टेटमेंटने तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन दिली असती की महाराष्ट्र ऍट शिवसेना गव्हर्नमेंट इन फेब्रुवारी 2022, आता याचा अर्थ बदलू शकतो का हो, 2022 फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आहे. समजा मी 2050 ला हीच पीपीटी ओपन करून हेच वाक्य वाचलं, हे वाक्य खरं असेल का, हो. याचं कारण काय, 2022 फेब्रुवारीचा मी विचार करतोय, टाइम मेन्शन केल्यामुळे झालं काय, त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता होती. हे स्टेटमेंट आहे ते कालही बरोबर असेल, आजही असेल आणि उद्या असेल, कारण काय, टाइम. म्हणून लॉजिशियन काय म्हणतायत, जर लॉजिक मध्ये एखादं प्रपोजिशन एक्सप्रेस केलं तर ते ट्रू असणारच आहे आणि ते भविष्यात पण राहील.
आणि जर एखाद्याची ट्रूथ व्हॅल्यू जर चेंज होते तर याचा अर्थ लक्षात घ्यायचंय ते स्टेटमेंट फुल्ली एक्सप्रेस नाही, म्हणजे ते कम्प्लिटली इन्फॉर्मेशन देत नाही. आणि जर ते कम्प्लीट इन्फॉर्मेशन देत नसेल तर त्याला आपण प्रपोजिशन मध्ये कन्सिडरच करायचं नाही. पुन्हा एकदा रिपीट करतोय बेसिक रूल काय म्हणतोय. बेसिक रूलचा मिनिंग एकच आहे. लॉजिक मध्ये एखादं वाक्य जे आपण प्रिमाइस म्हणून घेतोय, कन्क्लुजन मध्ये घेतोय, त्याची ट्रूथ व्हॅल्यू फिक्स असणार आहे. त्याचं खरं आज खरं आहे उद्या खोटं आहे अशा प्रकारचा बदल होत नाही. कारण काय, लॉजिक मध्ये ऍज अ प्रपोजिशन क्वालिफाय होण्यासाठी ती माहिती डेफिनाइट असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर ती माहिती स्टेबल असणे आवश्यक आहे. त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू कधी बदलत नाही. ऑब्जेक्शन आलं, काही स्टेटमेंट अशा प्रकारचे असू शकतात जी आज खरी आहेत उद्या नाही. उदाहरणाचं एक्झाम्पल दिलं, महाराष्ट्र शिवसेनेची सत्ता आहे. मग याच्यावर रिप्लाय काय आला, कधीही कोणत्याही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बदलत नाही. आणि जर ती बदलत असेल तर लक्षात घ्यायचंय ते स्टेटमेंट पूर्ण माहिती देत नाही. जसं महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आहे पण ती कधी यांनी सांगितलं होतं का, नाही. याचा अर्थ हे स्टेटमेंट पूर्ण माहिती देत नव्हतं. ज्यावेळी आपण या स्टेटमेंट मध्ये पूर्ण माहिती इन्सर्ट केली, जशी महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये शिवसेनेची सत्ता आहे, त्यावेळी या वाक्याला सुद्धा डेफिनेट मिनिंग प्राप्त झाला. कारण काय, 2023, 24, 25 किती वर्षांनी घ्या, 2022 मध्ये शिवसेनेची सत्ता होती, ही गोष्ट बदलणार नाही. याचा अर्थ काय, याची ट्रूथ व्हॅल्यू बदलणार नाही. नियम समजलाय का बघा. काही शंका असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, पुढे जातोय. पुढे सेकंड रूल आहे लॉ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. हा काय म्हणतोय, इट स्टेट्स दॅट नो प्रपोजिशन कॅन बी बोथ ट्रू अँड फॉल्स. एकच वाक्य एका वेळी खोटं आणि खरं असू शकत नाही. टू कॉन्ट्राडिक्टरी प्रपोजिशन कॅनॉट बी ट्रू टुगेदर. जर दोन विरुद्ध अर्थाची वाक्य आहेत ती एकाच वेळी बरोबर येऊ शकत नाही. आता महत्वाची गोष्ट, कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे काय, हा भाग सुद्धा झालेला मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. कॉन्ट्राडिक्टरी प्रपोजिशन मध्ये बेसिकली दोन क्वालिटी असतात, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह. म्युच्युअली एक्सक्लुझिव्हचा अर्थ काय, यामध्ये दोन वाक्य अशा प्रकारचे विरुद्ध क्वालिटी सांगतात ज्या जर पहिली असेल तर दुसरी असणार नाही, दुसरी असेल तर पहिली असणार नाही. फॉर एक्झाम्पल, इंटेलिजंट नॉट इंटेलिजंट. एक तर तो हुशार असेल किंवा हुशार असणार नाही. एकाच वेळी हुशार आहे पण नाही पण शक्य आहे का, नाही. एकदा जर मी म्हणतोय तो माणूस हुशार आहे तर हुशार नाही गोष्ट एलिमिनेट होईल. आणि जर म्हणतोय तो माणूस हुशार नाही तर हुशार आहे ही गोष्ट एलिमिनेट होईल. याचा अर्थ काय, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, एकमेकांना ते एलिमिनेट करण्याचं काम करतायत. आणि कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्हचा अर्थ काय, इतर तिसरी पॉसिबिलिटी एक्झिस्ट न करणं. हुशार आहे किंवा नाही या व्यतिरिक्त तिसरी पॉसिबिलिटी असू शकेल का, जर म्हणतोय तो माणूस ध आहे तर तो हुशार नाही मध्ये येणार. जर तो माणूस इंटेलिजंट आहे तर हुशारी मध्ये येणार. मग आहे किंवा नाही याच्या व्यतिरिक्त तिसरी पॉसिबिलिटी कोणत्याही माणसासंदर्भात येऊ शकते का, नाही. याचाच अर्थ काय, कॉन्ट्राडिक्टरी कशा ओळखायची तर त्यांच्यामध्ये दोन क्वालिटी असणार आहेत. पहिली असेल म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, म्हणजे काय, एकमेकांना एलिमिनेट करणं. इंटेलिजंट आला, नॉट इंटेलिजंट एलिमिनेट झाला. नॉट इंटेलिजंट आला, इंटेलिजंट एलिमिनेट झाला. आणि दुसरी क्वालिटी असेल कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह, म्हणजे काय, इतर सर्व पर्याय आहेत ते एलिमिनेट करणं. आता ही जी काही गोष्ट आहे, ही जे काही रोजचं एक्झाम्पल आहे त्याने अजून इन डिटेल एक्सप्लेन होऊ शकते. त्यासाठी आपण बघूया लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. लॉ ऑफ कॉन्ट्राडिक्शन काय म्हणतोय, दोन कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट असतील एकाच वेळी खरी असू शकत नाही. कारण काय, परस्पर विरोधी आहेत. एक खरा असेल तर दुसरा खोटा असलाच पाहिजे आणि दुसरा जर खरा आहे तर पहिला खोटा असलाच पाहिजे. लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल काय म्हणतोय, इट स्टेट्स दॅट टू कॉन्ट्राडिक्टरी प्रपोजिशन कॅनॉट बी फॉल्स टुगेदर. हा काय म्हणतोय, याने म्हटलं दोघी एकाच वेळी खरे येऊ शकत नाही. एक्सक्लुडेड मिडल म्हणतोय दोघेही एकाच वेळी खोटे असू शकत नाही. कारण काय, पुन्हा एकदा तेच, दोन्ही पर्याय एलिमिनेट होऊ शकत नाही. कारण काय, कॉन्ट्राडिक्टरी प्रपोजिशन मध्ये ग्रेटेस्ट डिग्री ऑफ डिफरन्स असतो, प्रचंड प्रमाणामध्ये फरक असतो. एक आहे तर दुसरा नाही, दुसरा आहे तर पहिला नाही. हीच गोष्ट ज्यावेळी फॉलो होते त्यावेळी आपण त्याला कॉन्ट्राडिक्टरी मानतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर दोन कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट असतील तर ती एकाच वेळी खोटी ठरू शकत नाही. एक्झाम्पल बघा, दिस रोज इज रेड, दिस रोज इज नॉट रेड. एखादा गुलाब एकतर लाल रंगाचं असेल किंवा ते लाल रंगाचं नसेल. या व्यतिरिक्त तिसरी पॉसिबिलिटी येत नाही. आता तुम्ही म्हणाल तिसरी पॉसिबिलिटी आहे, गुलाब व्हाईट कलरचं असतं, ब्ल्यू कलरचं असेल, येलो कलरचं असेल, बरोबर आहे. तिसरी पॉसिबिलिटी असं तुम्हाला वाटतंय, मी सगळ्या पॉसिबिलिटी एलिमिनेट करून दाखवतो. दिस रोज इज रेड याचा अर्थ काय, गुलाब फक्त लाल रंगाचा आहे. आणि दिस रोज इज नॉट रेड, लाल नाही. पण इकडे कोणता रंग आहे म्हटलंय का, नाही. त्यामुळे ज्या ज्यावेळी मी नॉट रेड म्हणणार त्यावेळी ते गुलाब व्हाईट कलरचं पण असू शकेल, येलो कलरचं पण असू शकेल, ब्लू कलरचं पण असू शकेल. याचा अर्थ काय, नॉट रेडने केलंय काय, रेड व्यतिरिक्त जे काही कलर होते ते सगळे कव्हर करण्याचं काम नॉट रेडने केलंय. कारण काय, मी म्हणतोय या फुलाचा रंग लाल नाही, काय आहे मी सांगतोय का, नाही. याचा अर्थ काय, ज्या ज्यावेळी त्या रोजचा कलर रेड नसेल त्याच्या येणाऱ्या सगळ्या पॉसिबिलिटी नॉट रेडने घेतलेल्या आहेत. त्यामुळे काय होणार आहे, एखाद्या फुलाच्या संदर्भात विचारलं हे लाल आहे किंवा नाही म्हटल्यानंतर दोनच पॉसिबिलिटी येऊ शकतात, एक तर ते होय, दिस रोज इज रेड, किंवा दिस रोज इज नॉट रेड.
याचाच अर्थ काय, जर दोन कॉन्ट्राडिक्टरी असतील आणि जर मी म्हणतोय की हे म्हणणं खोटं आहे की हे फुल लाल रंगाचं आहे, याचाच अर्थ काय होणार आहे, इमिजिएटली नॉट रेड आहे तो ट्रू ठरणार आहे. किंवा जर मी म्हणतोय नॉट रेड हे जे काही सांगितलं हे खोटं आहे, याचा अर्थ काय होणार आहे, इमिजिएटली ते रोज रेड कलरचं होणार आहे. म्हणजेच काय, एकाच वेळी कॉन्ट्राडिक्टरी प्रपोजिशन फॉल्स होऊ शकत नाही. एक फॉल्स तर दुसरा ट्रू, दुसरा ट्रू तर पहिला फॉल्स आलाच पाहिजे. आता हे कशा प्रकारे एकमेकाला एलिमिनेट करतायत प्लस रिमेनिंग पॉसिबिलिटीज पण एक्झॉस्ट करतायत ते बघूया. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, कॉन्ट्राडिक्टरी प्रपोजिशन म्हटल्यानंतर दोन क्वालिटी असणारच आहेत. पहिली क्वालिटी असेल म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, दुसरी असेल कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह. आता म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कशी, जर मी म्हणतोय ते फुल लाल रंगाचं आहे, गुलाब लाल रंगाचं आहे, मग झालं काय, नॉट रेड एलिमिनेट झाला, बरोबर आहे. लाल म्हटल्यानंतर इतर रंग एलिमिनेट झाले. समजा मी म्हणतोय ते फुल लाल व्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगाचं आहे, मग काय झालं, दिस रोज इज रेड एलिमिनेट झाला. याचा अर्थ काय, म्युच्युअली एक्सक्लुझिव्हनेस त्यांनी दाखवून दिली. पहिला पर्याय आला, दुसरा एलिमिनेट झाला, दुसरा आला, पहिला एलिमिनेट झाला. पुढची गोष्ट कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह, इतर पॉसिबिलिटीज पण त्यांनी एलिमिनेट केल्या पाहिजे. इकडे होत आहेत का बघा, इकडे रेड म्हटल्यानंतर फक्त लाल आला आणि नॉट रेड म्हटल्यानंतर लाल व्यतिरिक्त येणारे सर्व रंग आले. कधी तुम्ही असं गुलाब बघितलंय का जे कलरलेस आहे, कोणताच रंग नाही, नाही होणार, काही ना काहीतरी रंग त्या फुलाला असणार, त्याचमुळे तुम्हाला ते दिसू शकतंय. याचाच अर्थ काय, नॉट रेडने केलं काय, रेड व्यतिरिक्त येणारे सर्वचे सर्व रंग एक्झॉस्ट करण्याचं काम केलं. कारण काय, लाल व्यतिरिक्त कोणताही म्हटल्यानंतर कोणताही रंग येऊ शकेल. त्यामुळे केलंय काय, ज्या ज्यावेळी रोजच्या संदर्भात क्वेश्चन येईल रेड किंवा नॉट रेड, त्यावेळी दोघांपैकी एकच पर्याय येणार आहे, तिसरी पॉसिबिलिटी एक्झिस्टच करू शकत नाही. आणि म्हणूनच लॉ ऑफ कॉन्ट्रडिक्शन आणि एक्सक्लुडेड मिळत एक्झिस्ट करतायत. कॉन्ट्रडिक्शन काय म्हणणार आहे, दोघेही एका वेळी बरोबर येऊ शकत नाहीत, कारण दोघेही परस्पर विरोधी आहेत. तर एक्सक्लुडेड मिळेल काय म्हणणार आहे, दोघेही एका वेळी चुकीचे पण येऊ शकत नाही, कारण काय, परस्पर विरोधी आहेत. दोघेही चुकीचे येऊ शकत नाहीत, कारण एक बरोबर म्हटल्यानंतर दुसरा चुकीचा आलाच पाहिजे, दुसरा बरोबर म्हटल्यानंतर पहिला चुकीचा आलाच पाहिजे. आता याच्यावर पण एक ऑब्जेक्शन आलं, ही इज टॉलर दॅन इज ब्रदर, ही इज शॉर्टर दॅन इज ब्रदर. आता हे काय म्हणताय, पहिलं वाक्य म्हणताय भावापेक्षा उंच आहे, दुसरं म्हणताय भावापेक्षा ठेंगणा आहे. आणि यांचं मत काय, बोथ दी प्रपोजिशन मे बी फॉल्स, देअर मे बी थर्ड अल्टरनेटिव्ह दॅट ही इज एज टॉल एज इज ब्रदर. याचा अर्थ काय, पहिलं वाक्य म्हणतंय भावापेक्षा उंच आहे, दुसरं म्हणतंय भावापेक्षा बुटका आहे. यांचं म्हणणं काय आहे, तिकडे तिसरी पॉसिबिलिटी असू शकते की भावापेक्षा उंच पण नाही, ठेंगणा पण नाही, भावा एवढ्याच उंचीचा आहे. रूल डिफीट झाला, झालाय का खरोखर, नाही. कारण काय, हे जे काही एक्झाम्पल आहे हे आहे कॉन्ट्राररीचं, कॉन्ट्राडिक्टरीचं नाही. कॉन्ट्राररी मध्ये काय होतंय, दोन्ही शब्द परस्पर अपोजिट असतात. पण होतंय काय, कॉन्ट्राररी मध्ये तिसरी पॉसिबिलिटी येऊ शकते. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, टॉलर म्हटलंय, शॉर्टर म्हटलंय आणि सिमिलर हाईटची असू शकतात. मग लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी तुमच्या लक्षात येते परस्पर विरुद्धचे शब्द आहेत पण तिसरी पॉसिबिलिटी येऊ शकते, त्याला आपण कॉन्ट्राररी म्हणायचं, त्याला कॉन्ट्राडिक्टरी म्हणायचं नाही. मग टॉलरचं कॉन्ट्राडिक्टरी काय झालं असतं, ही इज टॉलर दॅन इज ब्रदरचं कॉन्ट्राडिक्टरी झालं असतं, ही इज नॉट टॉलर दॅन इज ब्रदर. आता तिसरी पॉसिबिलिटी येऊ शकते का, येऊ शकत नाही. भावापेक्षा उंच आहे, भावापेक्षा उंच नाही. आता उंच नाही म्हटल्यानंतर बुटका पण येऊ शकेल, उंच नाही म्हटल्यानंतर इक्वल हाईटचा पण येऊ शकेल, बरोबर आहे. इकडे झालंय काय, ज्यावेळी मी टॉलरचा कॉन्ट्राडिक्टरी नॉट टॉलर घेतोय त्यावेळी रिमेनिंग पॉसिबिलिटी नॉट टॉलर कव्हर करतोय आणि तिसरा पर्याय एक्झिस्ट करू शकत नाही. याचाच अर्थ काय, आपले जे काही दोन रूल आहेत, कॉन्ट्राडिक्शन आणि एक्सक्लुडेड मिडल, हे दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही रूल म्हणजे काय, दोन कॉन्ट्राडिक्टरी वाक्य एकाच वेळी खरी येऊ शकत नाहीत आणि दोन कॉन्ट्राडिक्टरी वाक्य एकाच वेळी खोटी पण ठरू शकत नाही. कारण काय, परस्पर विरोधी आहेत, एक खरा तर दुसरा खोटा आणि दुसरा खरा तर पहिला खोटा. रूल समजलाय का बघा, काही शंका असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, पुढे जातोय. दी लॉज ऑफ थॉट एज अप्लाइड टू थिंग. आता हा पार्ट सिलेबसच्या दृष्टीने अजिबात महत्वाचा नाही, फक्त ऍज अ पार्ट ऑफ सिलेबस आहे म्हणून घ्यावा लागतोय. आता इकडे आणि केलंय काय, जे काही नियम आपण लॉजिक मध्ये वाक्यानं वापरत होतो तेच नियम सजीव वस्तू असेल, सजीव किंवा निर्जीव असतील वस्तूने अप्लाय करून बघितले. आता काय गडबड होती ती बघा. पहिला आहे लॉज ऑफ आयडेंटिटी स्टेट्स दॅट इन स्पाइट ऑफ चेंज ऑफ प्रॉपर्टीज द सब्जेक्ट रिमेन सेम. हा रूल बरोबर आहे. तुमची जी काही ओळख आहे, तुमच्या क्वालिटीमध्ये असेल, तुमच्या फिजिक्स मध्ये असेल, तुमच्या बॉडीमध्ये असेल, कोणत्याही प्रकारचा बदल होऊ दे, तुमची ओळख जी आहे तीच राहणार आहे, त्यात बदल होणार नाही. ठीक आहे, एक्सेप्टेड. सेकंड रूल, the law of contradiction states that the same thing cannot possess two contradictory qualities. इकडनं गडबड सुरू होते. एखादा माणूस एकाच वेळी दोन विरुद्ध प्रकारचे गुणधर्म स्वीकारू शकत नाही, स्वतः ठेवू शकत नाही. गोष्ट बरोबर आहे का, नाही. मी घेतोय गुड अँड नॉट गुड, एखादा माणूस चांगला आहे किंवा चांगला व्यतिरिक्त आहे, ही गोष्ट माणसात शक्य आहे का, नाही. प्रत्येक माणसात काही चांगले गुण असणार आहेत, काही वाईट गुण असणार आहेत, बरोबर आहे.
याचाच अर्थ काय, एखाद्या माणसासंदर्भात तो 100% चांगला आहे, तो 100% वाईट आहे असं आपण सांगू शकत नाही. म्हणजेच काय, माणसामध्ये दोन कॉन्ट्राडिक्टरी क्वालिटीज एकाच वेळी असू शकतात. बरोबर आहे ना? कोणत्याही माणसाच्या संदर्भात आपण 100% एखादी क्वालिटी सांगू शकतो का? नाही. काहीतरी प्लस असेल, काहीतरी मायनस असेल. याचा अर्थ काय, हा रूल माणसाला अप्लाय होत नाही. पुढचा रूल काय म्हणतोय, लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल स्टेट्स दॅट एव्हरीथिंग मस्ट पॉजेस आयदर ऑफ टू कॉन्ट्राडिक्टरी क्वालिटीज. हा काय म्हणतोय, दोन कॉन्ट्राडिक्टरी क्वालिटीज आहेत, एकच ठेवायची आहे, दुसरी ठेवायची नाही. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ज्यावेळी आपण माणसाचा म्हणजे स्वतःचा विचार करतो, कॉन्ट्राडिक्टरी क्वालिटी आपल्यामध्ये असतात. काही ठिकाणी आपण चांगले असणार आहोत, काही ठिकाणी आपण वाईट असणार आहोत. याचा अर्थ वाईट सोडून द्या, 100% चांगले व्हा, असं प्रॅक्टिकली माणसाच्या बाबतीत होत नाही. यावरून काय लक्षात येतंय, हे जे काही रूल आहेत हे आपण थिंगला अप्लाय करू शकत नाही. कारण काय, आयडेंटिटीच्या बाबतीत ठीक आहे, तुमची ओळख तुम्ही काही करा, धडपडा, काही करा, ती राहणार आहे, मान्य आहे. पण उरलेल्या ज्या काही दोन गोष्टी आहेत कॉन्ट्राडिक्शनच्या संदर्भात, त्या माणसाला ऍप्लिकेबल होत नाही. एखाद्या वाक्याच्या संदर्भात मी ग्रेटेस्ट डिग्री ऑफ डिफरन्स तयार करू शकतो, कारण शब्दांचा खेळ करायचा आहे, एक्सेप्टेड. पण जर माणसाच्या बाबतीत करायचं असेल तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. म्हणून लक्षात घ्या, हे जे काही रूल आहेत हे आपल्याला डेफिनेटली काही माणसाच्या संदर्भात इंडिकेट करू शकत नाही, किंवा माणसाच्या नेचरला, माणसाच्या स्वभावाला रिस्ट्रिक्ट पण करू शकत नाही. त्याचमुळे लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी लॉज ऑफ थॉट येणार आहे त्यावेळी ते फक्त प्रपोजिशनला अप्लाय करायचे आहेत, थिंग्स ना म्हणजे वस्तूंना, एखाद्या व्यक्तीला अप्लाय करायचे नाही. ही स्लाइड समजली आहे का बघा? काही शंका असतील तर विचारा. ओके, शेवटच्या भागाकडे जातोय. फंक्शन ऑफ लॉज ऑफ थॉट. द लॉज ऑफ थॉट परफॉर्म अ निगेटिव्ह फंक्शन. आता निगेटिव्ह फंक्शन का म्हटलं जातंय, तर हे जे काही नियम आहे त्याचं पालन प्रत्येकाने विचार करताना करणं आवश्यक आहे. याचाच अर्थ काय, जर तुम्ही पालन केलं नाही तर तुमचं रिझनिंग व्हॅलिड नाही, म्हणून निगेटिव्ह फंक्शन म्हटलं. चुकीचं रिझनिंग कोणतं आहे हे पॉइंट आउट करण्याचं काम हे लॉज ऑफ थॉट करतात. पुढे काय म्हटलंय बघा, अँड इन्फरन्स वुड नॉट बी व्हॅलिड इफ इट व्हायलेट्स दिस लॉज. याचा अर्थ काय, एखादं जर रिझनिंग असेल त्याने जर या नियमाचं पालन केलं नाही तर अशा वेळी काय होणार आहे, त्याचं रिझनिंग व्हॅलिड नाही असं मानलं जाईल, म्हणून जे निगेटिव्ह फंक्शन आहे. पण पुढे काय म्हटलंय, however we have to admit that these laws are not sufficient for enabling us to draw inference. हे पण बरोबर आहे. फक्त या तीन नियमाचा वापर करून तुम्ही कोणत्याही गोष्टीचा इन्फरन्स काढू शकता का? उत्तर नाही आहे. कारण विचार करा, यांनी फक्त कोणत्या गोष्टीवर फोकस केलंय, रूल नंबर 2 आणि 3 कॉन्ट्राडिक्शन आणि एक्सक्लुडेड मिडलचा विचार केला, त्यांनी फक्त कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंटवर विचार केलाय. पण एखादं स्टेटमेंट कॉन्ट्ररी आलं असेल, काय करणार आहात, एखादा हायपोथेटिकल असेल, एखादा डिस्जंक्टिव्ह असेल, त्याच्या नेचरचा विचार केलाय का? इफ देनचं वाक्य असेल, या ठिकाणी ग्रेटेस्ट डिग्री ऑफ डिफरन्स किंवा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह अशी काही गोष्ट एक्झिस्ट करते का? करत नाही. किंवा ऑरचं वाक्य असेल, डिस्जंक्टिव्ह असेल, त्याचा विचार केलाय का? नाही. याचाच अर्थ काय, हे तीन नियम विचार करताना पाहिले पाहिजेत. इंडीड मान्य आहे, पण फक्त हे तीन नियम वापरून मी वाटेल त्या गोष्टीचं कन्क्लुजन काढू शकतो, इन्फरन्स काढू शकतो, ही गोष्ट स्वीकारता येणार की नाही. आणि जर खरोखर हे तीन नियम एवढे ताकदवान असले असते तर आपल्याला सिलोइझम शिकण्याची, डिडक्टिव्ह प्रूफ शिकण्याची, रिडक्शन शिकण्याची, किंवा ऑब्वर्जन असेल, कॉन्व्हर्जन असेल, अशा प्रकारच्या मेथडचा अभ्यास करण्याची गरज भासली नसती. गरज भासते याचा अर्थ काय, या फक्त तीन नियमावर भिस्त ठेवून तुम्ही वाटेल त्या गोष्टीचा इन्फरन्स काढू शकत नाही. ज्यावेळी एखादं कॉन्ट्राडिक्टरी असेल, हमखास तुम्ही हे रूल अप्लाय करू शकता, दिस रूल कॅन कम इन टू प्ले. पण इन रेस्ट ऑफ द सर्कमस्टन्सेस यू हॅव टू अप्लाय द रेस्ट ऑफ द मेथड्स विच कॅन बी युज्ड फॉर द पर्पज ऑफ ड्रॉइंग इन्फरन्स. समजलंय का बघा? या चॅप्टरचं कन्क्लुजन होतं. हे करायचं काय, समजा लॉज ऑफ थॉट वर तुमच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा 12 मार्क्सचा क्वेश्चन आला असेल तर काय करायचंय, मी फर्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला लॉज ऑफ थॉट म्हणजे काय ते इंट्रोड्यूस केलं, ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर हे जे काही बेसिक 3 रूल होते ते लिहायचे आणि शेवटी कन्क्लुजन कडे यायचं, आणि मी जे काय आता बडबड केली ती लिहायची आहे. की लॉज ऑफ थॉट किती भारी वाटले तरी स्वतः प्रत्येक गोष्टीचा इन्फरन्स काढू शकत नाही, आणि जर काढू शकले असते तर बाकीच्या मेथड डेव्हलप झाल्या नसत्या. बाकीच्या मेथड डेव्हलप होत आहेत, त्या वापरायला द्यायचा अर्थ काय, हे 3 लॉज आहेत ते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सर्कमस्टन्सेसला, प्रत्येक प्रपोजिशनचा इन्फरन्स काढण्यासाठी किंवा व्हॅलिडिटी जज करण्यासाठी सफिशियंट नाही आहेत. समजलंय का बघा? काही शंका असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, तर या ठिकाणी आपण काय करतोय, लॉजिकच्या संदर्भात पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन भाग आहेत एक्झामच्या दृष्टीने. तुम्हाला पार्ट 1 मधील जे काही 7 चॅप्टर होते ते 7 चॅप्टर आज आपले संपलेले आहेत. हा सगळ्यात लहान चॅप्टर होता. उद्यापासून आपण काय करायचंय, लॉजिक 2 चा जो काही पार्ट 2 आहे, ज्याच्यामधील 4 चॅप्टर तुम्हाला एक्झाम साठी आहेत, त्या 4 चॅप्टरचा अभ्यास करायला आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत.
कोणालाही काही शंका नाही असं मानतोय आणि आजचं लेक्चर इकडे संपवतोय. ही पीपीटीची पीडीएफ करून व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो, वाचून घ्या. काही शंका असेल तर बिंदास्त मेसेज करा. हॅव अ गुड डे.